थोडा विचार करून आन्सर द्या. वी हॅव टू ऑप्शन्स. एक ऑप्शन आहे की जिथे 20,000चं कॅपिटल आपल्याला रोज कमवायचे 2,000 रुपये, म्हणजे 10% ROI आहे. आणि सेकंड ऑप्शन आहे की आपल्याला अकाउंटला आहेत 1,00,000 रुपये आणि आपल्याला 2,000 कमवायचे अगदी 2-3 दिवसामध्ये. टेल मी कोणतं शक्य आहे? नो डाऊट 1,00,000मध्ये 2,000 सहज शक्य आहे, पण 20,000मध्ये 2,000 कमवून दॅट इज क्वाईट डिफिकल्ट, कारण 10% ROI आहे. आणि जर आपण डेली 10% ROI ची स्वप्न पाहतोय, तर विचार करा महिन्यामध्ये आपलं कॅपिटल 200%, 300%. इज दॅट पॉसिबल? नो माय डिअर फ्रेंड, दॅट्स नॉट पॉसिबल. जे कधीच शक्य नाहीये. देन व्हॉट इज द रियालिटी ऑफ स्टॉक मार्केट? द रियालिटी इज क्वाइटली डिफरंट. खरंच जर मित्रांनो एवढं रिटर्न आपण जे एक्सपेक्ट करतोय, जे रिअलिस्टिक नाहीये, आपण रोज येऊन ऑप्शन्स मध्ये ट्रेड करतोय. आणि आपण ऑप्शन मध्ये का ट्रेड करतोय अगोदर हे समजून घ्या. हे पहा, सर्वजण म्हणतात 90% ट्रेडर फेल, 90% ट्रेडर फेल. मी ऍग्रीच करत नाहीये. 90% ट्रेडर फेल आहेत ही गोष्ट 100% ऍग्री आहे. बट 90% ट्रेडरला अनालिसिस जमत नाही, ट्रेडिंग जमत नाही, हे मी मान्य करत नाही. बिकॉज वी नो, आपल्याला माहिती आहे राजांनो मार्केट कुठे जाणार, आपल्याला सर्व कळतंय. बट आपण काही छोटीशा सिली मिस्टेक करतो. जसं की आपण ऑप्शन मध्ये ट्रेड करतो खरं, आपल्याला डायरेक्शन पण फाइंड आउट माहिती असते, पण आपल्याला हे माहिती आहे तिथं डीके पण इम्पॅक्ट करणार आहे. आणि आपल्याला हे पण दिसतंय आज मार्केट साईडवेज आहे. बट स्टील आपण ट्राय का करतो माहिती का? आपल्याला अगदी छोट्या पैशामध्ये पैसे कमवायचे, जास्त पैसे कमवायचे आणि एक चांगलं करिअर बनवायचे, जे कधीच शक्य नाहीये. सो याच्यावरती एक सोल्युशन घेऊन आलोय आपण, प्रोप्रायटरी ट्रेडिंग. फंडेड अकाउंट सगळ्यात बेस्ट आहे मित्रांनो. सुरुवात आपण केली ट्रेडिंगला, सर्वांची सुरुवात इथूनच होते. सुरुवातला छोटंसं प्रॉफिट येतं आणि जसजसं आपण अनालिसिस अजून शिकायला जातो ना, प्रॉब्लेम होतो काय, अनालिसिस पॅरालिसिस बनतं. खूप हे अनालिसिस करू का, ते अनालिसिस करू का, आणि मग कॉन्फ्लिक्ट बनतो. तर मित्रांनो या सगळ्या गोष्टींना करता करता आपले सगळे पैसे संपून जातात. आणि ज्या वेळेस मार्केट कळायला लागतं ना, त्यावेळेस कॅपिटल नसतं. सो इफ यू आर थिंकिंग अशा गोष्टीपासून सफर होत आहे ना मित्रांनो, की आता कॅपिटल संपलंय, करिअर करायचंय, माझ्याकडे छोटं कॅपिटल आहे, माझ्याकडे स्किल सेट आहे, पण आता मी फंड कडून आणू, तर आपल्याकडे दोन पर्याय होतात. एक तर कोणाकडे मित्राकडनं वगैरे उधार वगैरे घ्या, किंवा बँकेकडे जाऊन कर्ज घ्या. या दोन्ही गोष्टी मित्रांनो आता कधी काही करायची गरजच नाहीये मित्रांनो. एक कन्सेप्ट नाहीये. दिस इज अ बिझनेस ऑपॉर्च्युनिटी. प्रोप्रायटरी फंडेड ट्रेडिंग आता आहे काय नेमकं, फर्स्ट ऑफ ऑल ते समजून घेऊया आणि मग डिटेलमध्ये चर्चा करूया. फंडेड अकाउंट म्हणजे देर आर लॉट्स ऑफ कंपनीज, ते आपल्याला रिअल फंड्स प्रोव्हाइड करतात, एक नॉमिनल फी घेतात. थोडक्यात त्यांचं चॅलेंजेस असतात, ते चॅलेंजेस आपल्याला पास आउट करायचं असतं. आणि चॅलेंजेस त्यांचं टार्गेट तरी किती असतं माहिती का, 12-13%. यू माइट थिंक 12-13% त्यांना कमवून द्यायचे आणि मग नंतर आपल्याला प्रॉफिट भेटेल. तर मित्रांनो मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे, जर आपण साधं बँकेकडे गेलो, लोन जरी मागायला गेलो ना, किती पर्सेंट ऑफ रेट ऑफ इंटरेस्ट आपल्याला व्याज द्यावं लागतं? त्याच्यापेक्षा आपण जर त्यांचा फंड यूज केला आणि त्यांचं 13%चं बाबा रे तुझं एकदा टार्गेट पूर्ण करून दिलं, त्याच्यानंतर मी जे काही ट्रेडिंग करेन मला जे प्रॉफिट भेटेल 80% प्रॉफिट, नॉट अ जोक मित्रांनो. आणि एकदम छोटेसा कॅपिटल मध्ये फॉरेक्स मध्ये ट्रेड करा, 24 तास ट्रेडिंग चालतं. आता सेकंड, बऱ्याच जणांचा हा पण प्रश्न, सर फॉरेक्स ट्रेडिंग इज इलिगल इन इंडिया. आय नो यार, फॉरेक्स ट्रेडिंग इज इलिगल. तुम्ही जर स्वतःचे पैसे टाकताय, ट्रेड करताय, देन दॅट इज इलिगल. पण जर तुम्ही प्रोप्रायटरी ट्रेडिंग, दॅट इज लिगल इन इंडिया. तुम्ही गुगलला जाऊन चेक करा, इट इज टोटली लिगल. तुम्ही तुमच्या अकाउंटला ट्रेडच करत नाही, तुम्ही त्या कंपनीचा ऍज अ सर्व्हिस प्रोव्हायडर म्हणून काम करताय, ट्रेड करताय, आणि जो प्रॉफिट मिळणार आहे यू आर गेटिंग द इन्सेंटिव्ह, समथिंग लाईक अ जॉब. डिटेलमध्ये चेक करूया कशा पद्धतीने त्यांचे चॅलेंजेस पास आउट करायचे, त्याचे काय रिस्क असते, आपल्या फंडची काय रिस्क असते, आणि मला माझं पे आउट कसं भेटेल, आणि ही चांगली एक बिझनेस ऑपॉर्च्युनिटी मी कशा पद्धतीने मिळवू शकतो, आणि माझं एक उत्तम करिअर करू शकतो अगदी छोट्याशा पैशामध्ये. सर्व काही आपले स्वप्न पुरे करता येतील मित्रांनो. खरंच काही गरज नाही मार्केटमध्ये पैसे कमवायचेत ना, आपल्याकडे खूप पैसे असायचे. अगदी छोट्याशा कॅपिटल मधलं प्रोप्रायटरी ट्रेडिंग स्टार्ट केलं, त्यांचे चॅलेंजेस फेजेस पास आउट केल्या, आणि त्यांचे जे सिस्टमॅटिक डिसिप्लिन ट्रेडिंग आहे ना, मी तुम्हाला 100% स्टॅम्प पेपरवर लिहून देतो. अगदी 1-2 लॉट
ऑप्शन मध्ये ट्रेड करून इंडियन मार्केटमध्ये आपण कधीच ट्रेडिंग शिकू शकत नाही. व्हॉट इज 1% स्टॉप लॉस लिमिट, व्हॉट इज रिस्क मॅनेजमेंट, व्हॉट इज पोझिशन सायझिंग, अरे कसं मॅनेज करणार एका लॉटमध्ये आपण 20-30 हजार, अँड दॅट इज द गेम. आणि ही गेम आपल्यापासून म्हणजे एक्झॅक्टली मार्केटमध्ये आपण आतापर्यंत केलंय काय माहितीये का, फक्त एकच गोष्ट, मला परफेक्ट एंट्री पाहिजे, मला परफेक्ट एंट्री पाहिजे. अरे राजांनो, परफेक्ट एंट्री इज जस्ट सिंपल पार्ट. एंट्री तर एकदा करणार आहे, बट वी शुड हॅव अ एक्झिट प्लॅन ट्वाइस. जर माझ्या बाजूने मार्केट गेलं तर मी एक्झिट कुठे करेन, माझ्या विरुद्ध मार्केट गेलं तर मी एक्झिट कुठे करेन, माझी रिस्क मॅनेजमेंट कशी असली पाहिजे, माझी पोझिशन काय, साईज कसं असली पाहिजे. अगदी छोट्याच्या कॅपिटलमध्ये हे कधीच शक्य नाहीये. मग जर हे अचीव्ह करायचंय, आपल्या छोट्या कॅपिटलमध्ये मोठं कॅपिटल फंड यूज करायला भेटेल आणि त्याचा 80% प्रॉफिट कमवून आपण सगळे स्वप्न पुरे करू शकतो, अगदी एका जॉब टाईप. मित्रांनो चला, कशाला टाइम वेस्ट करायचा, लगेच स्टार्ट करूया. येस, वी हॅव डिसाइडेड की आपण प्रोप्रायटरी ट्रेडिंगचा फंड यूज करणार आहे, ट्रेडिंग करणार आहे फॉरेक्स मध्ये. नेमकं हे कोण करू शकतं? यस, एनीबडी कॅन ट्रेड. कुणीही करू शकतो, जो इंडियामध्ये राहतोय तो कुणीही करू शकतो, अँड दॅट इज लिगल इन इंडिया. तुमच्यासमोर प्रूफ पण देतोय, प्रोप्रायटरी ट्रेडिंग इज लिगल इन इंडिया. मग ठरवलं आता, देन देर आर लॉट्स ऑफ कंपनीज, खूप काही कंपनी, हजारो कंपनी आहे. मग सिलेक्ट कोणती करायची? द बेस्ट टू लाईफ, बेस्ट प्रॉप फर्म, ट्रेडिंग फर्म, प्रॉप फर्म मॅच. याच्यामध्ये आपल्याला सिलेक्ट करायचे सगळ्यात जुनी कंपनी, आणि सगळ्यात जी जुनी असेल ना ती आपलं रेप्युटेशन मात्र कधी खराब होऊन देणार नाही. आय हॅव सिलेक्टेड द 5% ER. 2016 पासून मार्केटमध्ये आहे आणि तुम्ही ट्रेड करू शकता क्रिप्टो मार्केटला, फॉरेक्स मार्केटला, इंडायसेस मध्ये डाऊ जोन, नॅसडॅक, हाँगकाँग, जापान, मेटलमध्ये गोल्ड, सिल्वर, अदर कमोडिटीज आहेत ह्या सर्वांना, आणि फॉरेक्सचे करन्सी पेअर, या सर्वांना आपण ट्रेड करू शकतो. मार्केट 24 तास चालते. 5% ER आपण सिलेक्ट केली आहे कंपनी, बिकॉज द रिझन, ट्रस्ट पायलट वरती द 5% ERचा जर रिव्ह्यू पाहिला तर 4.8 रेटिंग आहे, एक्सलंट आहे. आणि ऑलमोस्ट मी खूप काही रिसर्च केलंय अशामध्ये, कारण लॉट्स ऑफ फर्म म्हणजे चॅलेंजेस विकतात, खूप काही ऑफर्स वगैरे देतात, एवढा डिस्काउंट ब्ला ब्ला ब्ला, पण ज्यावेळेस पे आउटची वेळ येते ना, दे आर रिजेक्टिंग. खूप काही कारण सांगतात ते, यांचे सर्व काही रूल्स वगैरे मी स्वतः पाहिलेत, व्हेरी ट्रस्टवर्दी. पे आउट कधी डिनाईड करत नाही. यांच्या ज्या सिस्टम्स आहेत, त्यांचे जे रेग्युलेशन आहेत ते स्ट्रेट वे क्लिअर आहेत. सो आय हॅव डिसाइडेड टू ट्रेड द 5% ER. आपण सर्व ट्रेड करू शकतो. 5% ERच्या वेबसाईटला जाऊया आणि थोडेसे डिटेल समजून घेऊया. फ्युचरमध्ये लवकरच येणारे, अजून आलेलं नाहीये, सध्या काम करते करन्सी डेरिव्हेटिव्ह मध्ये. नेक्स्ट, आता आपल्याला करायचे काय, इथे आपल्याला फंड सिलेक्ट करायचे आहे. तर आपल्यासमोर 3 स्टेजेस आहेत. फर्स्ट वन इज 1 स्टेप हायपर ग्रोथ, जी आपल्यासाठी नाहीये, ज्याच्यासाठी खूप आपल्याला पेमेंट करावं लागतं. म्हणजे अगदी 5Kचं अकाउंट बाय करण्यासाठी $260. आणि आय नो आपल्याकडे पैसे कमी आहेत, म्हणून तर आपण इथे फंडेड अकाउंटला ट्रेड करणार आहे. द वन बेस्ट सुटेड, द 2 स्टेप हाय स्टेक प्रोग्राम आपल्याला बाय करायचा आहे. मी म्हणेल की सुरुवातीला एकदम मोठं पण अकाउंट बाय नका करू, की 25-50K, 100K. सुरुवातीला अगदी 10Kचं अकाउंट बाय जरी करायचं म्हणलं, वी आर बाईंग अ 2 स्टेप अकाउंट. पहिल्या स्टेपमध्ये आता त्यांचे रूल्स काय जरा समजून घेऊया. मॅक्स ट्रेडिंग पिरियड म्हणजे तुम्ही अनलिमिटेड कितीही दिवसामध्ये ट्रेड करू शकता. देअर इज नो एनी लिमिट. अकाउंटला कोणतीही एक्सपायरी नाहीये, पण मिनिमम प्रॉफिटेबल डे 3 दिवस असायला पाहिजे. त्यांनी आता हे पहा, आपल्याला ते फंड देत आहे. दिस इज अ चॅलेंज फेज. हे आपल्याला 2 स्टेपमध्ये क्लिअर करायचे. पहिल्या स्टेपमध्ये आपल्याला प्रॉफिट टार्गेट आहे 8%. मित्रांनो, 8%, ओनली 8%. थिंक अबाउट दॅट. आतापर्यंत आपण ऑप्शनला ट्रेड करत होतो, 20,000 रुपयामध्ये रोज 2-3 हजार रुपये कमवायचे स्वप्न पाहत होतो, पण इथे 10,000 रुपयामध्ये फक्त 8%, म्हणजे किती, $800 प्रॉफिट कमवून दाखवायचे. टाइम पिरियड अनलिमिटेड, किती दिवसामध्ये करा, काय घाई करायची गरज नाही मित्रांनो. कॉस्ट किती द्यायची, फक्त $78, म्हणजे इंडियन रुपीजच्या हिशोबाने पाहिलं ना अगदी 7,000 रुपयामध्ये. आता हे जे $10,000 म्हणजे किती आहेत माहिती आहे मित्रांनो, जवळपास 8.5 ते 9 लाख रुपये. मला सांगा, आपण 10-20 हजार रुपयामध्ये एवढे मोठे स्वप्न पाहत होतो, मग हे जर आपण 8.5-9 लाख रुपये यूज केले तर आपण काय करू शकतो. बट त्यांचे काही रेस्ट्रिक्शन पण आहेत, ते आपल्याला फॉलो करायचे. इथे यांनी आपल्याला मॅक्झिमम डेली लॉस दिलाय 5%, म्हणजे $10,000च्या अकाउंटला मला 5% डेली लॉस इज अलाउड. $500 म्हणजे किती, 30 ते 40 हजार. मित्रांनो, 30-40 हजार आपला स्टॉप लॉस डेलीचा ब्रीच नाही झाला पाहिजे. ओव्हरऑल लॉस आहे 10%.
पहा, विचार करा, 10%चा लॉस दिलाय आणि हार्डली सेकंड स्टेजमध्ये आपल्याला पास करायचे 5%, 13% ओनली 13%. जिथे आपण रोज ऑप्शन्स थ्रू रोज तेवढे कमवायचे स्वप्न पाहत होतो, इथे अनलिमिटेड पिरियडमध्ये आपल्याला 13% कंप्लीट करून द्यायचे. अगदी आपल्या बँकेचं 1 वर्षाचं व्याज पण नाहीये. मित्रांनो, बरेचसे जण करतात काय माहितीये का, तू कुणाचे तरी पैसे घेतात, मी ट्रेड करतो, मग तू मला 30-40% दे, बाकीचं प्रॉफिट तुला ठेव. अरे त्याच्यापेक्षा दिस इज वन ऑफ द बेस्ट ऑपॉर्च्युनिटी. तुम्हाला फक्त एकदा 13% कमवून द्यायचे, त्याच्यानंतर जे काही तुम्ही ट्रेडिंग करणार आहात त्या ट्रेडिंग वरती तुम्हाला 80% प्रॉफिट भेटणार आहे. कशाला बँकेच्या लोनची घ्यायची गरज आहे, कशाला मित्रांकडनं पैसे घ्यायची गरज आहे. देर इज नो एनी नीड. फक्त आपल्याकडे हवंय काय, स्किल सेट हवंय. आणि एकदा काय हे 2 स्टेप पास आउट केले, हे पास आउट केल्यानंतर यांची ज्या सिस्टमना आपण पास आउट करणार आहे त्याच सिस्टमना आपल्याला ट्रेड करायचं आहे. आपल्याला इथे रिस्क मॅनेजमेंट करायची, पोझिशन साईज मॅनेज करायची. 24 तास मार्केट चालते आणि दिस इज वन ऑफ द बेस्ट ऑपॉर्च्युनिटी फॉर दोज हु आर डुईंग जॉब्स, जे जॉब करत आहेत, ज्यांना इंडियन मार्केटमध्ये ट्रेड करायचे पण जॉबमुळे वेळ भेटत नाहीये. ते सर्वजण फंडेड अकाउंटला ट्रेड करू शकतात. संध्याकाळच्या सेशन मध्ये फॉरेक्स मध्ये मस्त प्रकारची मूव येते हार्डली, अँड देर इज नो एनी. आणि असं काही रेग्युलेशन नाही की तुम्हाला एवढ्याच दिवसामध्ये अचीव्ह करायचे. फक्त एक रूल्स आहे की तुम्हाला ऍटलीस्ट 30 दिवसात एक तरी ट्रेड करून आपलं अकाउंट ऍक्टिव्हेट ठेवलं पाहिजे. सुरुवात करूया मित्रांनो. यांचे जे सिस्टम्स आहेत, हे पहा मित्रांनो, बरेचसे जे बिग इन्स्टिट्यूशनल प्लेयर आहेत ना, त्यांचे ROI जाऊन पहा. इयरली किती आहेत, 20%, 25%. आपण किती एक्सपेक्ट करतोय, डेली 15-20%. इथे पण आपल्याला हीच गेम करायची आहे. आपल्याला जास्त ROI नकोच आहे मित्रांनो, काही नको. ह्या $10,000 अकाउंटमध्ये एकच काम करायचं, रोज $20 ते $25 कमवायचे स्वप्न पाहायचं फक्त, आणि त्यासाठी काम करायचं मित्रांनो. आणि हे सर्व अचीव्ह कसं करायचं यासाठी जर तुम्हाला कोणती हेल्प लागत असेल, एव्हरेस्ट ट्रेडिंग अकॅडमी तुमच्या बरोबर आहे. नंबर आहे स्क्रीनवर, तुम्ही फोन करू शकता. दोज हु आर न्यू, ज्यांना फॉरेक्स माहित पण नाही, फॉरेक्सचं काम कसं करायचं हे पण माहित नाही, फॉरेक्स शिकायचं मित्रांनो, त्यांच्यासाठी पण आपण वन ऑफ द बेस्ट ऑपॉर्च्युनिटी घेऊन येतोय. टू लर्न द फॉरेक्स शिकायचं असेल, नंबर आहे स्क्रीनवरती, फोन करा. डिटेल तुमच्या बरोबर शेअर केले जातील. मग अगदी छोट्याशा कॅपिटल मधनं आपण आपले सगळे स्वप्न पूर्ण करू शकतो. आणि तुम्हाला मग मी म्हणत नाही, देर इज नो, माझा काही फोर्स नाही का तुम्ही 5% इयरलाच अकाउंट ओपन करा. यू मे कॅन ओपन द अनदर कंपनी, फंडेड नेक्स्ट बेस्ट आहे, फंडिंग बेस्ट आहे, कुठेही अकाउंट ओपन करा. बट हिअर इज द सोल्युशन्स की भलेही आपल्या आतापर्यंत किती लॉस झालेले असू द्या, थोडंसं थांबूया, या फॉरेक्स मार्केटमधून 4 पैसे कमवूया आणि मग 1 सेकंड परत इंडियन मार्केट आहेच. हे पहा, इथनं पैसे कमवायचे तर इंडियन मार्केटमध्ये आपल्याला करायचं काय, आपल्याला पोर्टफोलिओ बिल्डअप करायचा. आपल्याला ट्रेडिंग असं नाही करायचं की रेग्युलर इन्कम, आपल्याला आपलं पोर्टफोलिओ पण बिल्डअप करायचं आहे. ह्या सर्व गोष्टी अचीव्ह करायच्या असतील ना मित्रांनो, नंबर आहे स्क्रीनवरती, तुम्ही मला फोन करू शकता. सिंपल उले मॅक्स के नाही, न्यूज ट्रेडिंग इज नॉट अलाउड, म्हणजे काही मेजर न्यूज येईल त्यावेळेस आपल्याला ट्रेड नाही करायचं. आणि सिम्पली हार्डली मी एवढंच सांगेन, 2 महिन्याचा जरी वेळ गेला ना ह्या 2 स्टेप पास आउट करायला, हे पहा मित्रांनो, आपल्याला फक्त $800 कमवायचे. तर $800, 10,000, 9.5 लाखामध्ये ओनली 13% 2 स्टेप मध्ये पास आउट करायचे. जे स्वप्न आतापर्यंत आपण ऑप्शन थ्रू हजारो दिवस कंटिन्यू भरपूर वेळा ट्राय केला पण अचीव्ह नाही झालं, ते स्लोली बट बीट जाऊया. आणि मग नंतर एकदा का चॅलेंज पास आउट झालं मित्रांनो, अगदी $30 रोजचे. मी म्हणतो आठवड्यातल्या 5 दिवसातले 3 दिवस, आठवड्यात $100 जरी कमवले ना, महिन्याचे किती बनतात, $400. $400 म्हणजे 30 ते 35 हजार रुपये. 30 ते 35 हजारात 20% त्यांचा स्टेक गेला तरी जवळपास आपल्याला 25 हजाराच्या आसपास रिटर्न भेटतील. अगदी आपण इन्व्हेस्ट तरी काय केले, तो ₹7,000 ओनली. बट वी मस्ट हॅव द स्किल सेट. आणि हे स्किल सेट शिकण्यासाठी, फॉरेक्स शिकण्यासाठी एव्हरेस्ट ट्रेडिंग अकॅडमी तुमच्या समोर करते. दोज हु आर इंटरेस्टेड फोन करू शकता. आणि इफ यू ऑलरेडी नो हाऊ टू ट्रेड द फॉरेक्स, मी सांगेन दिस इज द वन ऑफ द बेस्ट. बिकॉज एक्सनेस, त्याच्यानंतर ह्या ज्या काही एंटिटीज जिथे आपण स्वतःचे पैसे लावून ट्रेड करतो, दॅट इज इलिगल, ते बॅन आहे ओन फंड ट्रेड करण्यासाठी. दिस इज वन ऑफ द बेस्ट सोल्युशन. मी 5% इयरला पर्सेंट पर्सनली रेकमेंड करतो की बिकॉज त्यांचे रिव्ह्यूज बेस्ट आहेत, त्यांचे पेआउट फास्ट आहे, कोणतेही हिडन रेस्ट्रिक्शन नाही आहेत. आणि बाकीच्या देर आर लॉट्स ऑफ कंपनीज दे आर ऑफरिंग 20%, 50% डिस्काउंट. फायदा काय जर आपल्याला पेआउट, अल्टिमेटली गोल काय आपल्याला काय हवंय, आपल्याला हवंय पेआउट नाही तर फायदा काय ट्रेडिंग करून. आपण एवढा हार्ड म्हणजे आपला टाइम द्यायचा, आपले हार्ड अर्न मनी द्यायचे चॅलेंजेस बाय करायला,
सो ऑलवेज सिलेक्ट द वन ऑफ द बेस्ट फर्म. आय रेकमेंड द 5% ER. कुणाचे काही डाऊट्स असतील या व्हिडिओशी रिलेटेड, अकाउंट ओपन करण्याशी रिलेटेड, तुम्ही मला फोन करू शकता डायरेक्टली कधी. आणि ज्याला माझ्याबरोबर 5% ER मध्ये अकाउंट ओपन करायचे, एव्हरेस्ट ट्रेडिंग अकॅडमीचा सपोर्ट हवाय, तर लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे. तुम्ही त्या लिंकला जाऊन अकाउंट ओपन करू शकता. बाय द वे, थँक्स फॉर वॉचिंग मी वाट पाहतोय तुमच्या फोनची. आणि आपल्या शून्यातनं ज्यावेळेस आपण एक चांगलं करिअर करू ना, त्या तुमच्या फोनची पण वाट पाहतोय मित्रांनो. थँक्स फॉर वॉचिंग मी. हॅव अ गुड डे.